संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील लोकनेते बाळासाहेब थोरात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयानजीक असणाऱ्या नागझिरी ओढ्यालगत मैल गाळ प्रकल्पाचं ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुरू आहे। यामध्ये ओला आणि सुका कचरा तसेच जनावरांची माणसांची विष्ठा एकत्रित करून खत तयार करण्याचा हा प्रकल्प उभारला जात असल्याचं उपोषणकर्ते गोरख जगताप यांनी सांगितलं आहे। मात्र याला आता संगमनेर वंचित बहुजन आघाडीचे कार्याध्यक्ष गोरख भवनदास जगताप यांनी आमरण उपोषणाद्वारे विरोध दर्शवला आहे। सदर मैल गाळ प्रकल्प लोकवस्तीपासून निर्जन स्थळी स्थलांतरित करण्यात यावा। तसेच आम्ही अर्ज दिल्यापासून तर आत्तापर्यंत ग्रामपंचायतीने लोकवस्तीपासून सदर प्रकल्प इतरत्र निर्जन स्थळी बाहेर करण्यासंदर्भात काय उपाययोजना कारवाई केली त्याचं लेखी उत्तर देण्यात यावं। ज्या ठिकाणी मैल गाळ प्रकल्पाचे काम सुरू आहे ते बंद करून निर्जन स्थळी तो प्रकल्प हलवण्यात यावा। या प्रमुख मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं संगमनेर वंचित बहुजन आघाडीचे कार्याध्यक्ष गोरख भवनदास जगताप यांच्या वतीनं वंचितचे तालुकाध्यक्ष वैभव मोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दिघे ग्रामपंचायत समोर 17 फेब्रुवारी 2026 पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। आज शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी उपोषणाचा 4था दिवस आहे। ग्रामपंचायतचे पदाधिकारी सोडता अद्यापही वरिष्ठ पातळीवरून कोणतेही अधिकारी उपोषणस्थळी फिरकले नसल्याचं जगताप यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे। त्यामुळे आता वरिष्ठ पातळीवरून सदर प्रकल्पासंदर्भात काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मात्र उपोषणकर्ते गोरख भवनदास जगताप हे आपल्या प्रमुख मागण्यांवर ठाम आहेत। सदर मैल गाळ प्रकल्प हटवण्यासंदर्भातचे निवेदन गटविकास अधिकारी यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचं जगताप यांनी सांगितलं आहे। संबंधित मैल गाळ प्रकल्पामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होऊन नागरिकांच्या तसेच जवळच असणाऱ्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे गोरख जगताप यांनी म्हटले आहे। त्यामुळे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन सदर प्रकल्प इतरत्र निर्जनस्थळी हलवण्यात यावा अशी मागणी केली आहे। सदर उपोषणास वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत। वंचित बहुजन आघाडीचे संगमनेर तालुका अध्यक्ष वैभव मोकळे यांनी देखील प्रशासनाला लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे। तिथं कॉलेज असून आणि नागझिरी वस्ती ही गेल्या 50 वर्षापासून रहिवासी आहे व जो नागझिरी ओढा आहे तो ओढा ज्यावेळेस पावसाळ्यात वाहतो ते पाणी गावच्या बंधाऱ्यामध्ये जाऊन तिथलंच पाणी ते ग्रामपंचायत पूर्ण तळेगाव गावठाण जागेत सोडत असतं आणि त्याचे दुष्परिणाम म्हणजे लहान मुलांवर मोठ्या माणसांवर अनेक आरोग्यास धोका आहे। यासाठी वंचित बहुजन आघाडीने आमरण उपोषणाचा ध्यास घेतलेला आहे। जसं सांगायचं तात्पर्य म्हणजे संगमनेरमध्ये जो एसटीपी प्लांट नगरपालिकेने उभारला होता आणि तो तिथल्या रहिवासी असलेल्या जनतेने पूर्णपणे फेटाळला आहे, तसाच हा प्रकल्प आहे जेणेकरून त्याचे दुर्गंधी त्याच्यानंतर जनावरांच्या पाण्यामध्ये गेल्यानंतर जनावरांच्या रोगराई आणि तसेच गावकऱ्यांना अनेक आजारांना तोंड द्यावं लागणार आहे। त्यासाठी वंचित बहुजन आघाडी हा आमरण उपोषणाचा घाट घातलेला आहे। तरी देखील प्रशासनाला आज 4था दिवस असून जाग येत नाही। त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी पंचायत समितीला जाणारच आहोत। पण मला असं वाटतंय की प्रशासनावर किंवा कोणावर देखील प्रशासनावर दबाव नक्कीच आलेला असावा, कारण बलाढ्यशाही लोक या प्रकल्पाच्या मागे आहे आणि कुठल्याही प्रकारची लोकांना माहितीपूर्वक कल्पना न देता या ठिकाणी तो मैलगाळ प्रकल्प उभा करण्यात आलेला आहे। आणि ज्यावेळेस आम्ही उपोषणाला बसलो होतो तर की लोकांनाही माहित नाही हा मैलगाळ प्रकल्प काय आहे, म्हणजे लोकांच्या डोळ्यात धूळ टाकून या ग्रामपंचायतने त्या प्रकल्पाची NOC देऊन लोकवस्तीत हा प्रकल्प राबवण्याचं काम चालू आहे। तरी देखील मी तळेगाव पंचकृषीतील ग्रामस्थांना विनंती करतो की आपण या लढ्यामध्ये सहभागी होऊन तो प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी हलवावा ही आपणास सर्वांच्या वतीने मी विनंती करतो आणि थांबतो। गाळ मैल प्रकल्प तळेगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे। तो गाळ मैल प्रकल्प अशा ठिकाणी राबवला जातो आणि त्याच्या शेजारी लोकवस्ती नसावं किंवा कॉलेज नसावं, त्याच्या शेजारी कोणतेही तळ्यांचे झरे नसावं। पण आज तळेगाव ग्रामपंचायत जो गाळ मैल प्रकल्प राबवत आहे त्या प्रकल्पाच्या शेजारी 0 मीटरच्या अंतरावरती नागझिरी तळे, त्या तळ्याचं पाणी मोठं बंधारा आहे तळेगावमध्ये। त्याच नागझिरी झऱ्याचं पाणी त्या मोठ्या बंधाऱ्यात सर्क्युलर होतं। त्या मोठ्या बंधाऱ्यातून पाणी मोठं जे गायत्री तलाव आहे भागतवाडीला त्या तलावापर्यंत ते मोठ्या तळ्याचं पाणी सर्क्युलर होतं आणि त्या गायत्री तलावातून पाणी लोकांना पिण्यासाठी येतं।
नळ योजनेसाठी. पण जर असं जर तुम्ही काही गोष्टी होत असेल त्या जर त्या प्रकल्पामुळं लोकांची जीवनहानी जीवाला धोका होत असेल तर त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतला अर्ज दिला मी 15 जानेवारीला. तर तो प्रकल्प तिथून तुम्ही अशा ठिकाणी स्थलांतर करा का तिथं शेजारी कोणते तळं नसावं किंवा लोकवस्ती नसावी, अशा ठिकाणी तो प्रकल्प तुम्ही राबवा. पण ग्रामपंचायतला वारंवार अर्ज देऊन सगळ्या प्रोसिजर करून तरी ग्रामपंचायतने त्याच्याकडे कोणत्याही प्रकारे असं त्याच्याकडं लक्ष दिलेलं नाही ते अर्ज करा किंवा त्याच्यावर कोणती ॲक्शन घेतली नाही. त्याच्यानंतर 15 दिवस अर्ज 15 जानेवारीला अर्ज दिला मी. त्याच्यानंतर परत 5 फेब्रुवारीला मी त्यांना अर्ज दिला होता का मला तुम्ही याच्यावरती प्रकल्पावरती काय कायदेशीर कारवाई केली तो बंद करण्यासाठी मला हे लेखी स्वरूपात द्या. तेही मला आत्तापर्यंत ग्रामपंचायतीने लेखी स्वरूपात दिलं नाही. त्याच्यानंतर सरळ मला जर ग्रामपंचायतीवर कोणती त्या प्रकल्पाविषयी कोणती प्रोसिजर होताना दिसत नाही. त्यामुळं मी सगळ्यांना BDO अधिकारी असतील, तहसील अधिकारी असतील किंवा सगळे पोलीस स्टेशन असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, यांना सगळ्यांना मी अर्ज देऊन आज इथं उपोषणाला बसलेलो आहे. आज उपोषणाचा 14 दिवस तरी कोणतेही प्रशासन यावर या प्रकल्पाविषयी कोणतेही गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही. पुढचं काय नियोजन असणार आहे समजा प्रशासन? जर बघू ना अजून आजचा दिवस किंवा उद्याचा दिवस जर त्यांनी या प्रकल्पाविषयी जर गांभीर्याने लक्ष नाही घेतलं तर मग वरिष्ठांची काही वरिष्ठ येतील, जिल्हा अध्यक्ष वगैरे, मग ते ज्या पद्धतीने नियोजन सांगतील त्या पद्धतीने नियोजन करू आम्ही. नाही झालं तर मी 2 दिवस आजचा उद्याचा दिवस बघणार आहे आणि प्रशासनाला एक परत देऊ पाण्याचा सुद्धा मी त्याग करणार.